नमस्कार, नॅचरोपॅथी फूड रेसिपी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज बऱ्याच दिवसांनी मी लाल भोपळ्याच्या सूपची रेसिपी अपलोड करत आहे. भाज्यांमध्ये आकाराने हे सर्वात मोठे फळ आहे. यात क्षार, जीवनसत्वे, पिष्टमय पदार्थ भरपूर असतात. बाहेरील साल घट्ट, रंग लालसर, केशरी किंवा काळपट हिरवा सुद्धा असतो, पण आतील गर मात्र नारंगी पिवळसर असतो. मधल्या पोकळीमध्ये पुष्कळ पांढऱ्या बिया असतात. त्या साल काढल्यानंतर चवदार व बदामासारख्या लागतात. ह्या ज्या बिया असतात त्या नैसर्गिक अन्नात भोपळ्याच्या बिया नैसर्गिक प्रथिनांनी सर्वाधिक समृद्ध असतात. त्यात फॉस्फरस, लोह ही इतर फळांपेक्षा अधिक प्रमाणात असते. शिवाय त्यात बी कॉम्प्लेक्स व इतर खनिजे यांचा समतोल साधलेला असतो. आता सूप बनवण्यासाठी मी लाल भोपळा कापून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक मिरची घेतलेली आहे. हा जो सूप जो आहे तो मी उपवासासाठी बनवलेला आहे. लाल भोपळा उपवासामध्ये काही ठिकाणी चालतो, म्हणजे आम्ही लाल भोपळा उपवासासाठी वापरतो, म्हणून उपवासासाठी मी हा लाल भोपळ्याचा सूप तयार करत आहे. हा उपवासासाठी आहे म्हणून याच्यामध्ये इतर काही वापरलेलं नाहीये, जसं काही कांदा, टोमॅटो किंवा मिरी पावडर असं मी काही वापरणार नाहीये. फक्त मिरची, लाल भोपळा आणि मीठ. तर आता हा सूपला म्हणजे आता ह्या लाल भोपळा जो शिजत ठेवलेला आहे त्याला उकळी आली का मग त्याला थंड करूया. तोपर्यंत आपण उकळी येईपर्यंत लाल भोपळ्याचे इतर गुणधर्म जे आहेत ते बघूया. लाल भोपळ्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, कॅरोटीन, नियासिन, क जीवनसत्व, थायमिन, रिबोफ्लेविन हे सगळं असतं. लाल भोपळ्यामध्ये प्रथिने, खनिजे, तंतुमय पदार्थ, पिष्टमय पदार्थ असतात. म्हणजेच लाल भोपळा त्याच्यामध्ये भरपूर असे खनिजे आणि जीवनसत्वे असतात जे आपल्या शरीराला खूपच आवश्यक असतात. लाल भोपळा हा खूपच उपयुक्त असं एक फळ आहे. लाल भोपळा हे अल्कली युक्त फळ असून सौम्य सारक आहे. ते सहज पचते, पोटात वायू निर्माण करत नाही व मेंदूला पोषक आहे. लाल भोपळ्यामुळे रक्त वाढते, जंतू दूर राहतात. डोळ्यांनाही लाल भोपळा खूपच हितकारक आहे. संपूर्ण पचन संस्था स्वच्छ करणारा गुण लाल भोपळ्यामध्ये असतो. त्याच्या बिया ज्या असतात त्या इतर बऱ्याच आजारांमध्ये उपयुक्त आहेत. लाल भोपळा अपचन च्या तक्रारीवरती पण उपयुक्त आहे. पचन संस्थेच्या तक्रारीवर, ऍसिडिटीवर भोपळ्याचा जो रस असतो तो खूपच गुणकारी आहे. कीटक दंश झाला असेल तर भोपळ्याचा वाळवलेला देठ उगाळून लावतात. जसं मधमाशी जर चावली तर तेव्हाही लाल भोपळ्याचा वाळवलेला देठ उगाळून लावावा. जंत झाले असेल तर भोपळ्याच्या बिया सोलून वाटून खातात. गळवे, अल्सर याच्यामध्ये पण लाल भोपळ्याचा उपयोग होतो. क्षय असेल तरीही लाल भोपळ्याच्या बिया ज्या असतात त्या खूपच उपयुक्त आहेत. जर मूत्रमार्गाच्या तक्रारी असतील, युरिन इन्फेक्शन असेल तर तरीही लाल भोपळ्याचा उपयोग होतो. 50 नंतर प्रोस्टेट ग्रंथीच्या वाढीमुळे ज्यांना मूत्र विसर्जनात त्रास होतो त्यांनी रोज 60 ते 90 ग्रॅम भोपळ्याच्या बिया खाव्यात. या भोपळ्याच्या बियांची पूड जर आपण कणकेमध्ये म्हणजे चपाती बनवताना किंवा सलाड बनवतो तेव्हा वापरू शकतो, किंवा प्रोटीन पावडर बनवतो तेव्हाही वापरू शकतो. असं आपण लाल भोपळ्याचे बऱ्याच ठिकाणी उपयोग करू शकतो. आता जो सूप बनवलेला आहे तो थंड म्हणजे जो उकळी आलेली आहे त्याला चांगला थंड झालेला आहे. आता मी तो मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेते. आता हा आहे लाल भोपळ्याचा जो गर म्हणजे जो कापून घेतलेले काप जे आहेत ते मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेले आहेत. किती छान दिसतं ना, असं वाटतंय की आमरसच झालेला आहे. पण हा लाल भोपळ्याचा सूप साठी बनवलेली ग्रेव्ही आहे. तर आता याच्यामध्ये फक्त मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि उकळी आली का लाल भोपळ्याचा सूप तयार आहे. हा सूप एकदम सोपा आणि
एकदम सोपा आणि पचायलाही खूपच चांगला आहे. आपण उपवासामध्ये चिप्स खातो, पोटॅटो चिप्स खातो किंवा आपण साबुदाणा खिचडी किंवा वेफर्स वगैरे किंवा साबुदाण्याचे वडे इतर काही असं तळलेले वगैरे खात असतो. पण त्याच्यामध्ये हा सूप खूपच चांगला. त्याच्यामध्ये ऑइलच नाहीये. तूप टाकता आला असता तर टाकला तरी चालेल, पण मी यात टाकलेलं नाहीये. आता याला उकळी आली का तो सर्विंग साठी रेडी. जरा उपवासासाठी नसता तर याच्यामध्ये मी कांदा टाकला असता, नाहीतर कांदा टाकला असता, पुन्हा टोमॅटो टाकला असता आणि मिरी पावडर टाकली असते. पण हा उपवासासाठी आहे म्हणून याच्यामध्ये काहीच टाकत नाहीये. लाल भोपळ्याचे घारगे पूर्ण महाराष्ट्रामध्ये खूपच प्रसिद्ध आहेत. लाल भोपळ्याचे इतरही म्हणजे भाजीही करतात. आपण नवरात्रीमध्ये लाल भोपळ्याची भाजी खूप खातो. पुन्हा लाल भोपळ्याच्या पुऱ्यांमध्ये म्हणजे पुऱ्या जसे घारगे बनवतात. लाल भोपळ्याचा भरीत, सूप, पुन्हा केक मध्येही उपयोग होतो. आता लाल भोपळ्याचा हा सूप तयार आहे. एकदम थिक आणि छान असा लाल भोपळ्याचा सूप रेडी आहे. कशी वाटली तुम्हाला लाल भोपळ्याची ही माहिती आणि हा सूप? उपवासासाठी हा सूप खूपच छान एक पर्याय आहे. खूप दिवसानंतर मी ही सूपची रेसिपी अपलोड केली आहे, कारण हा चॅनल जेव्हा मी ओपन केला त्याच्या मागे एक उद्देश होता. तो असा की गेल्या वर्षी 11 नोव्हेंबरला माझ्या वडिलांचं निधन झालं. त्यावेळेस मी गरुड पुराण ऐकलं होतं. त्यात दानाविषयी खूप काही लिहिलं होतं. इतर वस्तूंचे दान करून झाले होते, पण ज्ञानदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे, जे मी BEd झाल्यापासून 14 वर्ष केलेच होते. पण वडिलांसाठी आज मी ॲज अ डॉक्टर ऑफ मेडिसिन नॅचरोपॅथीचे शिक्षण घेत आहे. तर मी असा विचार केला की हजार लोकांपर्यंत आरोग्यविषयी ज्ञानाचे दान करावेत आणि म्हणूनच हा चॅनल ओपन केला होता. आणि 1000 लोकांपर्यंत आरोग्यदायी माहितीचे ज्ञान मी दान केले होते. पण आता माझ्या बहिणी आणि माझ्या घरचे जे आहेत त्यांच्या आग्रहाखातर मी पुन्हा ह्या रेसिपीज आणि ही माहिती अशीच वेगवेगळ्या रेसिपीज आणि वेगवेगळ्या माहिती अपलोड करावं असं विचार केला आहे. म्हणूनच आजपासून तुम्हाला या चॅनलवरती नवीन रेसिपीज आणि नवीन माहिती जी आपल्या आरोग्यासाठी खूपच चांगली आहे, खूपच हितकारी आहे, नैसर्गिक जीवनशैली नि आपण इतर आजार म्हणजे जे आजार होतात ते कसे बरे करू शकतो घरच्या घरी आपलं स्वतःचं डॉक्टर होऊन आपले स्वतःचे उपचार आपण कसे करू शकतो आणि इतरांनाही समाजात मदत कशी करू शकू हे या चॅनल मार्फत तुम्हाला नक्की कळेल. त्यामुळे आजच चॅनलला सबस्क्राईब करा, केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि पुढच्या माहितीसाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि इतरांनाही शेअर करा. थँक्यू.